जन्म देणाऱ्या आईची ओटी भरण्याची पर्वणी म्हणजेच अधिक मास. भगवान विष्णूंची सेवा करण्यासोबतच आपल्याला हे पुण्य करण्याची संधी दर 3 वर्षांनी अधिक मासात मिळत असते. तर अधिक मासात आईची ओटी भरताना कोणत्या गोष्टीने आईची ओटी भरायची आहे आणि कोणत्या गोष्टीशिवाय मातोश्रींची ओटी अपूर्ण राहील. भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्याला आईची ओटी भरण्याचा मान तर घेता येतो, पण त्याचे सखोल पूर्ण पुण्य आपल्याला आईची ओटी भरताना फक्त याच एका वस्तूमुळे मिळेल. तर मित्रांनो, आईची ओटी भरताना ही वस्तू चुकू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मातोश्रींची ओटी भरताना कोणती गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्या गोष्टीशिवाय आईची ओटी भरलेली अपूर्ण राहील आणि त्याचे पुण्यसुद्धा आपल्याला अधुरेच मिळेल. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यात धार्मिक विधी, आध्यात्मिक साधना व भगवान विष्णूंची पूजा, आराधना, अर्चना, उपासना, सेवा तसेच जप तप व्रत केली जातात. तसेच अधिक मास या महिन्याला इतर अनेक बाबतीत देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे. जुन्या रूढी, पारंपरिक परंपरा व या महिन्यात जपल्या जातात. अधिक मास म्हटले की डोळ्यासमोर येते ते जावयाचे पूर्णावरणाचे जेवण आणि धोंड्याचा महिना. मात्र हा महिना केवळ जावयासाठीच विशेष नसतो, तर या महिन्यात सुवासिनी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याला देखील खास असे महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात आईची ओटी का भरली जाते व त्यासाठी कोणते साहित्य आपल्याकडे हवे, कोणत्या साहित्याशिवाय मातोश्रींची भरली गेलेली ओटी अपुरी राहील आणि अधिक मासात आपल्याला या पर्वणीचा लाभ घेण्यापासून आपण वंचित राहू, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. अधिक मासात आईची ओटी का भरावी? अधिक मास हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात दान, धर्म, पुण्याला विशेष महत्त्व आहे. आईला आपण देवाचे स्वरूप असून सदैव पूजतो, तिचा आदर करतो. स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी ही म्हण आपल्याकडे आहे. त्यामुळे हिंदू धर्मात आईला विशेष असे स्थान आहे. आईला आपल्या मुलांना जन्म देतात, त्यांचे पालन पोषण करते, मुलांना वाढवते, त्यांना संस्कार देते. मुलं जन्माला घालताना आईचा देखील नवीन जन्म होतो, दुसरा जन्म होतो असे म्हटले जाते. त्यामुळे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईला दान म्हणजेच ओटी पदरात घेतली जाते. यामुळे कौटुंबिक सुख आणि सौभाग्य मुलीला मिळते असे मानले जाते आणि त्यामुळे आईचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. आणि अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याची हीच पर्वणी आपल्याला भगवान विष्णूंच्या कृपेने मिळालेली आहे. ओटी भरताना कोणते साहित्य आपल्याजवळ असावे? ओटी भरताना तुम्ही काही खास आवश्यक गोष्टी आपल्याजवळ ठेवाव्यात. सर्वात आधी एक खण किंवा ब्लाऊज पीस, कोणत्याही रंगाचा ब्लाऊज पीस असला तरीही चालेल. साडी चोळीने देखील तुम्ही मातोश्रींची ओटी भरू शकता. साडी चोळीवर थोडे अक्षता आणि हळदी कुंकू टाकावे आणि ते लावून मगच आपण ओटी नारळ घ्यावा. हळकुंड, खारीक, बदाम किंवा 5 प्रकारची फळे ओटीत टाकावीत. ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार करावा. ओटीतील सर्व वस्तू सौभाग्य, मांगल्य, सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे ओटी भरताना या वस्तू आपण विसरू नये. शक्यतो जमल्यास या वस्तू एकत्रच खरेदी करून एकदाच मातोश्रींची या सर्व वस्तूंनी ओटी भरावी आणि मातोश्रींचा आशीर्वाद घ्यावा. तसेच भगवान विष्णूंनाही नमन करून आपण संकल्पासहित ही मातोश्रींची ओटी भरल्यास आपल्याला याचे अधिक पटीने म्हणजेच हजारो पटीने पुण्यफल प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन.